हो मेरे केसरी के लाल, हो मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, हो मेरे हो मेरे हो मेरे हो मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, मेरे राम जी से कह देना जय सिया राम, राम जी से कह देना जय सिया राम, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा ये गाल, मेरे केसरी के लाल मेरा छोटा सा मला साऱ्यांनी हिनावलं, आज सत्य हे जाणवलं, माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या शांतगिरी बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी हिरवलं, आज सत्य हे जाणवलं, मला साऱ्यांनी हिरवलं, आज सत्य हे जाणवलं, माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या शांतगिरी बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी हिनावलं. टाळी टाळी खुर्चीवर बसलेले हिरवा दिनू भाऊ त्यांच्याकडे त्यांच्या टाळ्या पाहू द्या. ओ ताई वरती हात करून टाळी वाजा. 2 दिवसानंतर तुम्ही घरी बसल्या पाहाल कोण कोण टाळी वाजत होतं आणि कोण कोण नाही. आहा मला साऱ्यांनी हिनावलं, मला साऱ्यांनी हिनावलं, मला साऱ्यांनी हिनावलं, आज सत्य हे जाणवलं, माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवलं, माझ्या जय गुरुदेव बाबाने मला माणूस बनवलं, माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवलं, माझ्या बनवलं बाबाने मला माणूस बनवलं, मला साऱ्यांनी हिनावलं, आज सत्य हे जाणवलं, माझ्या नर्मदा मैयाने मला माणूस बनवलं, कोण घरा येते आमुच्या कशाला, काही ज्याचा त्याला नाही धंदा. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी भगवत चिंतनासाठी घेतलेला अभंग, विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत असताना, इंद्रायणीच्या काठावरती बसून ज्यांनी पंचमवेद गाथ्याचं लिखाण केलं आणि महाराष्ट्राच्या मातीला सोपवत असताना काय गरज होती या महाराष्ट्राच्या मातीला पंचमवेद गाथा द्यायची. अरे जिभेला चटका लावून ज्या महात्माने इंद्रायणीच्या काठावरती एक एक शब्द लिहिला, काय गरज होती. अरे याच जगाकडे पाहत असताना सैराट झालेल्या लोकांकडे पाहिलं. जात पंथ धर्मामध्ये विखरलेली लोक होती. स्वतःचा स्वाभिमान दुसऱ्याच्याचकडे गहाण ठेवण्यामुळे ऐरे गैरे नत्तू खैरे यायच्या. आपल्या घरातल्या बाया वस्त्र धुवायला जरी गेल्या तरी घोड्यांच्या टापांवरती यवन यायचा, आपल्या घरच्या बायांना घेऊन जायचा. जलाल खान्यामध्ये आपल्या घरच्या बाया नाचवल्या जात होत्या. अरे काका चुलते सगळे सोयरे जलाल खान्यापर्यंत जात होते, पण हिंमत नव्हत होती की हुजूर
हुजुरी औरत हमारी घर की इतका शंड महाराष्ट्राच्या विचारात गळलेला होता. ना कुठं अष्टगंधक दिसत होता, ना कुठं बुक्का दिसत होता, ना कुठं गायी दिसत होत्या, ना कुठं मायची सेवा दिसत होती. शंड विचारांनी महाराष्ट्राच्या मातीत कुठंतरी वारकरी संप्रदाय दबला जात होता. अशा कालखंडाच्या वेळेस इंद्रायणीच्या काठावरनं सैराट झालेल्या पब्लिककडे पाहिलं, दुनियाकडे पाहिलं आणि सांगितलं, अरे जात पंथ धर्मामध्ये विखरलेली लोक स्वतःचा स्वाभिमान गाडा आणि स्वतःचा स्वाभिमान ओळखताना स्वधर्माने जगा आणि स्वधर्माची पताका ललकारत असताना आवाज दिला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे ना. काय गरज होती या महाराष्ट्राच्या मातीत विठ्ठल नाम करायची? काय गरज होती तळागाळापर्यंत महाराष्ट्राच्या मातीमध्ये विठ्ठल नाम गुणवायचे? अरे जर या महाराष्ट्राच्या मातीमधनं वारकरी संप्रदाय गेला असता तर माई माऊलींचा पदर गेला असता, जोडे गेले असते, जुडवे गेले असते, अष्टगंधक बुक्का राहिला नसताना जुडवे राहिले असते. अशा कालखंडाच्या वेळेस ना महाराष्ट्राच्या मातीमध्ये कोणाच्या घरासमोर तुळस दिसली असती, ना घरामध्ये माय दिसली असती, ना गोठ्यात गाय दिसली असती. अशा कालखंडाच्या वेळेस सैराट झालेल्या वातावरणामध्ये जात धर्म पंथ विसरून आपल्या स्वधर्माची पताका चालवत असताना, माणुसकीचा धर्म ओळखताना, माणुसकीची माती चालवताना सैराट झालेलं वातावरण सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातनं महाराष्ट्राच्या सोनेरी सिंहासनावरती आदळलं गेलं. फरमान तयार झालं. अरे कोण हा सतपुरुष, कोण हा युगपुरुष महाराष्ट्राच्या मातीमध्ये मावळे तयार करून वारकरी संप्रदायाची धोरणं धरतोय? काय होईल हा महाराष्ट्राच्या मातीतनं वारकरी संप्रदाय गेला तर? महाराष्ट्राच्या मातीतनं वारकरी संप्रदाय गेला, बाय माऊलींचे जोडे जातील, बेले जातील, पदर जाईल आणि माणसांच्या टोप्या जातील, अष्टगंधक बुक्का जाईल. हे टिकायला पाहिजे, हे चालायला पाहिजे. म्हणून वारकरी संप्रदायाचं पहिलं फरमान झालं. जी झोपली होती ती जागी केली, पडती केली, पडणाऱ्यांच्या खांदी होती. वारकरी संप्रदायाची धुरा चमकायला लागली, महाराष्ट्राची माती फुलायला लागली. महाराष्ट्राच्या मातीतल्या वारकरी संप्रदायाचा बोट धरून दिल्लीच्या तख्ताला ज्यानं घाम फोडला आणि भगव्याची शान ज्यानं राखली त्याचं नाव छत्रपती शिवाजी महाराज. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजतं. गड किल्ल्याच्या दगडावर माझ्या देवाचं नाव गाजतं. गड किल्ल्याच्या दगडावर एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर. ओ सुंदर स्वराज निर्माण केले तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर, तलवारीच्या धारेवर. रयतेसाठी गाव सोसले आपल्या निगड्यासाठी, आपल्या निगड्यासाठी, आपल्या निगड्यासाठी. प्राणपणाने लढले मावळे, प्राणपणाने लढले मावळे भरोसा राजावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. ओ माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला, शिवनेरी किल्ल्यावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. महाराजाचं नाव माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर संभाजी महाराज की जय. हर हर महादेव, हर हर. महादेव. माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर. माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या माझ्या देवाचं नाव गाजतंय गड
टाळ्या दिल आज टाळ्या वाजा. वा. छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबरायांचा गोड चिंतनीय. ना वानप्रस्थ ना संन्यासी ना ब्रह्मचारी मांडणारा अभंग आहे. या अभंगाचा लवलेश इतका सुंदर आहे, ऐकण्यासाठी फक्त कष्टानं ज्यानं संसार उभा केलाय ना त्याला एक एक शब्द कळेल. या अभंगामध्ये मांडताना एक एक शब्द ज्याने खरोखर प्रपंच सांभाळताना आपली मुलं, आपल्या सुना, आपल्या मुली, घर इस्टेट बारदान सांभाळताना आणि प्रपंचाची शिदोरी ज्यानं सांभाळली ना त्याला एक एक शब्द कळेल माझा. आणि एक सूत्र लक्षात ठेवा. उठवून देऊ का तुम्हाला? ज्याची ज्याची लहान पोरांना काळजीपूर्वक एकच सवा डोळ्यात आणा. आजूबाजूला सुद्धा ताई ते सुद्धा लहान पोरं सांभाळ आहे. कुदू नका भाऊ, तुमनं गाव आहे म्हणून दादागिरी न करा रे. मी एकच साईड 230 किलोमीटर चाली येले म्हणा. आत्माला माहिती एक एक खड्डाने काय काय मनका दुखाडेलेत म्हणा आज. ओ जर मी मुलगी राहिली असती मला जर इकडे दिले असतं ना मी बट माहेर आता बोलायले तू पण तथा जातो नाही. एक तर शेवटना निर्णय ले तू कागदे पाठ टाका भाऊ पण त्या रोडवर दाण नका माले. एक सूत्र आहे. अभंग इतका गोड आहे, जास्तीत जास्त 11:15 वाजेपर्यंत कार्यक्रम चालेल. 11च्या पुढे कार्यक्रम जाईलच, कारण आताच 10 वाजायला सुरुवात आहे. आणि इतका सुंदर मंचावरती सर एकाहून एक बडी लोक असली का 10-15 मिनटं तर जातीलच बुवा. हो ते थांबणार नाहीत. तुम्ही ठरवलं तरी थांबणार नाहीत. तुम्ही कमी दिनात तरी थांबवत नाही, तुम्ही जास्त दिनात तरी थांबवत नाही. आणि तुम्ही पहिलेच ठरायले आज होतीनच. एकच कृपा आहे फक्त. या अभंगाचा लवलेश आहे. या अभंगात जगद्गुरु तुकोबरा काय उपगडा नाद रे. एक काम करा, या पोरांमध्ये कोणीतरी एखाद्या मोठ्या पोरीनं बसा बरं. नाही तर सर्व पोरी मागे सरका ग. नाही नाही सर्व पोरी मागे सरका. सरका मागे सरका. सर गए टी शर्ट सर तिकडे. अय पोरो चला रे मागे सरका. जेस ना कटाया तेच ना वानोया. मी घर नसलेस तोंड दडपी दुडपी आता आता पैर नू. आता बोलू नका. 4-5च पोरी होत्यात पण एवढा 90 किलो ना कीर्तन कारले बदिनी राहीन त्यात. त्या जर त्या माले बी राहण्यात नाही तर सासूल जिते राहू देतीन का. पहिलाच मुले सासूल माट टाकतील संदीप बुवा द्या. आता आहे ना सिमेंट बिन युरिया डायरेक्ट इटा बिली जातील, सिमेंट बिली जातील. मंदिर नाही डायरेक्ट समाधी. एक सूत्र आहे या अभंगामध्ये. ज्यानं घरदार कष्टानं सांभाळलाय त्याला एक एक शब्द माझा कळेल. कारण संप्रदाय सांभाळणं, प्रपंच सांभाळणं याच्यात फार जबाबदारी आहे. गड्यात माडा टाकून वारी करणं सोपं आहे, पण माडा टाकून प्रपंचात आई, पत्नी, वडील आणि सर्व कुटुंबात राहणं कठीण आहे. देवदेव करणं सोपं आहे, पण देव सांभाळता सांभाळता प्रपंच सांभाळणंही कठीण आहे. इथं जेवढे म्हातारे वर्ग असतील 35च्या पुढे ज्यांची जबाबदारी संसारातली आहे, सोपा संघर्ष नसतो. मुलांचं मन धरणं, सुनांचं मन धरणं, घरात पत्नीचं मन धरणं आणि प्रपंचाचं वाईवाडगं करणं, जमीन सांभाळणं, एवढ्या महागड्या कालखंडात. अरे एक काळ असा होता 200 रुपयामध्ये एक बैलगाडं भरून बाजार येत होता. आता 3000 पिशी सुद्धा भरत नाही. इथं 3 पावशेर तेलमध्ये दिवाळी साजरे करणाऱ्या अजून 10-5 म्हाताऱ्या, लुगडं घातलेल्या म्हाताऱ्या, डोक्यावर पदर घातलेल्या म्हाताऱ्या आहेत की तिने 3 पावशेरमध्ये दिवाळी साजरी केली आहे. आज प्रत्येक घरचा करता माणूस 2160 रुपयानं तेलनं डबं गरमालही राहणार, पण एक नवी मुसडावर असं तेजितवानीपणा नाही आहे. ओ साधा मुरमुरा खायचं दिवाळी चांगली होत होती, पण आता बटा डबा भरेलवर मुसड असा एकदम उतरी घ्या. एक लक्षात ठेवा, प्रपंच सांभाळण्यासाठी ज्या मायमाऊलींना हट्टास केलाय तिला शब्द कळेल.
ज्या भाऊदादानं बापदादानं जी इस्टेट सांभाळण्यासाठी संघर्ष केलाय ना, त्याला शब्द शब्द कळेल. ज्याने कष्ट केलंय महाराज, त्याला माझा शब्दच कळेल. आणि ज्यासने याजना वाटेलेत, ज्यासने मुंड्या मोडेलेत, याजना पैसा वाटीचं दुसरा कुचकं बोलेले, त्यासले म्हणा एक एक शब्द जुली महाराज. ओ ओ ते ओ तेरी झलक सबसे अलग. ओ ज्यानं कष्ट केलंय त्याला एक एक शब्द समजेल. हा जो अभंग आहे ना, या अभंगातला पहिला शब्द आहे, कोण घरा येते आमुच्या कशाला. या अभंगामध्ये देव मांडला नाही, या अभंगामध्ये संत मांडलेले नाहीत. म्हणजे विचारवंत असतील, कीर्तनावर अधिक प्रेम करणारे असतील. महाराज कीर्तनात देव नाही, संत नाही, मग काय हे मी नाही सांगत. कधीतरी जगद्गुरु तुकोबरांचा पंचमवेद गाथा उघडा, त्याच्यात 10-12 अशा अभंग आहेत. स्वतःच्या पत्नीला हिजगूत गेलेला आहे, संवाद साधलेला आहे. एक कर्तबगार माणसाच्या पत्नीमध्ये काय गुण पाहिजे, एक भाग्यशाली बाईच्या पदरी पडलेला नवरा, 7 जन्माच्या गाठा मारलेला माणूस, त्याच्यात किती सद्गुण पाहिजे. जर सून समजदार असेल, मुलगा समजदार असेल, तर यांच्या जीवावर घरात सासू सासऱ्यांची काय टीप झाली पाहिजे. जर आपल्या सासऱ्याला सारं गाव मानत असेल, तर त्या सुनेची काय लेव्हल पाहिजे. संसारामध्ये जमीन वेगळी राहील, धनसंपदा वेगळी राहील, पण किरडेट कमावणं वेगळं राहतं. 4 लोकांमध्ये गेल्यानंतर आपल्या सासऱ्याला जर कोणी पदर अलीगलीतल्या बाया पदर घेऊन बाजूला सरकत असतील, तर ती सासऱ्याची किंमत नाही. त्याच्या घरची वर्तणूक चांगली असली तर बाहेर माणसाला किंमत चांगली दिली जाते. या अशा असंख्य अनुभवांनी जगद्गुरु तुकोबरा आपल्या धर्मपत्नीशी बोलतात. अगं आवले, अगं तू ज्यावेळेस माझ्याशी बोलते बाई, लई झगडते, लई भांडते, लई काही करते, पण तुला जेव्हा मी 4 बायांमध्ये पाहतो ना, अगं कोकिड्याचा स्वर कमी पडेल, तू इतकी गोड बोलते. गुलाबाचं फुल कमी डोलेल इतकी बोलते, इतकी सुंदर डुलते. अगं गली आलीतल्या बाया तुला ताई माई अक्का जेव्हा मान देतात, तर मीच विचार करतो दुरून, अगं हीच का ती माझी आवली माझ्याशी झगडणारी, हीच का ती माझ्या मागे नाना प्रकारच्या जात्या करणारी. पण आवले, मला माहिती आहे का तुझा स्वभाव वाईट नाही, मला माहिती आहे तुझा स्वभाव गोड आहे, पण तुला असा काय रोग होतो आवले, आपल्याकडे कोणी आलं का तुला असं उरलं आणि डुरलं सुस्त का बोलायला. याचा अपमान कर, त्याचा अपमान कर, का मुद्दाम येतात का ही लोक आपल्याकडे. यांना उद्योग नाही का, धंदा नाही का. अगं आवली, कोणाच्याच घरी कोणी जात नाही. लोक काय येतात आपल्याकडे, आपण देवाला बसतो, देवाला पुजतो, देवाला मानतो, आपण देवावरती प्रेम करतो, म्हणून 2 लोक आपल्या पायरीला पाय लावतात, म्हणून येतात ना आपल्याकडे. कोण घरा येते आमुच्या कशाला, काय ज्याचा त्याला नाही धंदा. जो येतो त्याला उरलं बोलते, डुरलं बोलते. अगं जिभेला हाड आहे का तुझ्या. स्त्रीचं चालण्याला, स्त्रीचं बोलण्याला आणि स्त्रीच्या हसण्याला तत्व असतं. स्त्रीचं हसणं, स्त्रीचं बोलणं आणि स्त्रीचं चालणं जीवनात एकदा जरी घासरलं, तर पुढच्या 3-3 पिढ्यांना नडतं. ग कितीदा तुला समजावावं, तुला संतापात समजावं, तुला कुरडावून समजावं. अगं मला माहिती आहे, मी ज्या घराण्यात जन्माला आलो यांची लेवल कमी नाही. माझ्या वडिलाशी मिराशी ग देवा. अगं त्या विठ्ठलाच्या सेवेमध्ये अविरतपणे आम्ही जगणारी माणसं आहेत. साधूचं घरचं एक तत्व असतं, जसं सूर्याचा प्रकाश कोणावरती भेदभाव करत नाही, तसं साधूच्या घरी कोणावरती भेदभाव करू नये. एक लक्षात ठेव ना, येतील लोक, जातील लोक. काय येतात लोक आपल्याकडे, कोणी आपलं अंतकरणातलं दुःख मांडायला येतं, कोणी सुख मांडायला येतं, कोणी अंतकरणातल्या गाठी सांगायला येतं ग. पण तू घरी येणाऱ्यांचा कधी अभाव, कधी प्रभाव ओळखलास का. अगं ज्या बाईला नवऱ्याच्या क्रेडिटीवरती 2 लोक येतात, सासऱ्याच्या क्रेडिटीवरती 2 लोक येतात, ज्या बाईला आलेल्या अतिथीचा अभाव आणि प्रभाव ओळखता आला नाही ना, तिला कधीच धर्मपत्नी होता येत नाही, तिला फक्त बायको होता येतं. अगं जगताना असं जग ना. आपण घरात तेल मीठ मिरची खाऊ, घरात आपली परिस्थिती नादारीची राहील, पण येणाऱ्याच्या प्रत्येकाच्या तोंडावरचा अभाव आणि प्रभाव ओळख ग. ज्या दिवशी तू अतिथीचा अभाव आणि प्रभाव ओळखशील ना, मंदिरात जायची गरज नाही, मंदिरात तुला पूजा करायची गरज नाही. जो माणूस आपल्या घरी येतो ना, याचं ना घेऊन येईल, आनंद घेऊन येईल. फक्त एकच कर, देवासाठी झाले ब्रह्मांड सोयरे, कोवड्या उत्तरे काय वेचे. काय याचा त्याचा अपमान करते का. स्त्री आहेस ना तू, स्त्रीचं बोलणं कसं असावं, साच आणि मवाड. मी तुले परी रासाड आणि शब्द जसे कल्लोड अमृताचे. पण नाही पटत ना तुला, कोण येतं त्याचा अनाठाही अपमान करते तू. काय समजतेस तू, आपण श्रीमंत आहेत म्हणून आपल्या घरी लोक येतात, आपल्या बापदादांनी इस्टेट कमवली म्हणून आपल्या घरी लोक येतात. हा ग भरम काढ.
तुझ्या डोक्यात फक्त एवढा भ्रम आहे की आपण 14 गावांचे जागीरदार आहेत म्हणून लोक आपल्याला मानतात, आपण सावकार आहेत बुवा म्हणून आपल्याला लोक मानतात, आपण सावकाराच्या पोटी जन्माला आलो आहेत बुवा म्हणून लोक मानतात. अगं शिलगाव ही सावकारकी, ही जमीन जुमला. मीच जर गलीतनं उतरलो ना आवली, माझ्याच आजोबाच्या वयाची लोक पायातनं बूट काढतात आणि मला रामकृष्ण हरी घालतात. ही माझ्या बापजाद्याची किरडेट नाही ग. मीच गलीतनं उतरावं, माझा विना माझा फेटा माझ्या चिपड्या पाहाव्या आणि माझ्या आजोबाच्या वयाच्या लोकांनी पायातनं बूट काढून कमरेपासून वाकून मला रामकृष्ण हरी घालावं. ही माझ्या बापजाद्याची कमाई नाही, ही माझ्या संप्रदायाची कमाई आहे. म्हणून राम राम घालतात ना. अगं येतील ना लोक, काय अपमान करते तू. आणि एक सूत्र आहे महाराज, जिथं सासऱ्याचं आणि नवऱ्याचं गावभर किरडेट असताना तिथल्या बायांना असं वाटतं हा अमरचा पाठा कधीच सरणार नाही बा. पण एक सूत्र लक्षात ठेवा, धसला धसपटणी माणसाला कसपट कधी समजू नये. जर आज कोणाचे पडचीचे दिवस असतील तर उद्या त्याचे चलतीचे दिवस येतील रे. आणि आज जर कोणाचे चलतीचे असतील तर त्याचे पडतीचे दिवस येतील. दिवस येतील, दिवस जातील, वेळ नाही लागणार बदलायला. कोणत्या भ्रमात आहात? सकाळी सकाळी नवऱ्याच्या सासऱ्याच्या किरडेटीवरती आवाज देतात. विठाला जर बाळ जास्तच त्रास देत असेल तर घरी घ्या. सर्व मंडपाची चाहूल एकटं बाळ बदलवून देते. चला इकडे लक्ष द्या. विठाला विठ्ठला विठ्ठला ही रीत आहे संसाराची. नवऱ्याच्या आणि सासऱ्याच्या क्रेडिटवरती सकाळी सकाळी लोक आवाज देतात, ओ वहिनी भाऊ उठणार का, दादा उठणार का, त्या कामना पोऱ्यांना संबंध जोडासारखा आहे, भावना शपथ लागाव आहे. तरी त्या सोयरताना नाव गाव विचारतात. असंख्य लोक येतात आपल्याकडे. जिथं माणसं सज्जन विचाराची आहेत ना तिथं सकाळी देवपूजा एकीकडे असते आणि माणसांचे जुत्ते चपल्या निघतात आपल्या घरी. पण अशा वेळेस जिथं नवऱ्याच्या आणि सासऱ्याच्या क्रेडिटीवरती लोक येतात ना, काही बायांना ते भूषण आवडत नाही, काही बायांना ती किंमत राहत नाही. अरे ज्या बायांना ताई माई आका मोठी बाई सावकारीनबाई पाटलीनबाई अशा अनेक पदव्या दिल्या जातात, या तुमच्या जीवावर नाही, तुमच्या नवऱ्याची कर्तबगारी चांगली आहे म्हणून तुम्हाला त्या पदव्या भेटतात, म्हणून त्या विचारांनी प्रबळ होतात. पण जसं काही माणसाच्या क्रेडिटवरती सकाळी सकाळी माणसं आवाज देतात, बाया दरवाजा उघडवतात नाही असं काही तोंड फिरवतात, जसं काही येणाऱ्याला पश्चाताप होतो दरवाजा उघडताच बाया मनातल्या मनात चाहूल करतात नाही असं तोंड वाकडं करतात नाही, मनातल्या मनात म्हणतात उघनामरी जायचं असले दिन आता आमनाच घर तर पडतील, यातले लोकांतले दुसऱ्या घरी दिखतात नाही. एक लक्षात ठेवा ताई, इतर अनेक बाबा तुम्हाला देव सांगायला येतील, मी माझ्या कीर्तनातनं देव कमी सांगेल, पण कीर्तन ऐकल्यानंतर कमीत कमी 2 तास तुम्हाला विचारांनी झोप लागू देणार नाही एवढी गॅरंटी देईल. एक सूत्र आहे, बऱ्याच बायांना असं वाटतं महाराज तुम्ही फक्त मंचावरती बोलण्याचं काम करता, तुम्हाला काय माहिती. माझी ताई, ज्या दिवशी तुमचं रामराज्य चाललं जाईल ना तुमच्या पायरीला कोणी पाय लावणार नाही. तुम्हाला ताई माई आका बहीण मोठी माय धाकली माय या पदव्या नाही कोणी देणार. असंख्य बायांना आम्हाला फोन करतात, यूट्यूबच्या कीर्तनाच्या माध्यमातून आम्ही असंख्य बाया आजींच्या मुलाखती घेतल्या आहेत. अनेक वयस्कर बाया सांगतात महाराज जसं रामराज्य गये तसं या घरमा धुडकाले किंमत होई, पण मला जीवले किंमत राहिली नाही. ही रामाची किंमत असते, त्या रामाच्या जीवावर तुम्हाला किंमत असते. येईल ना त्याच्या जीव, तो जिवंत आहे तोपर्यंत येतील ना 2 लोक. तुम्ही कधी त्याला समजून घ्या, कधी त्याच्यावर प्रेम करा. जसं तुम्हाला जगद्गुरु तू घर प्रत्येक माणूस समजवतो तसं तुकोबर आहे आपल्या पत्नीला समजावच्या गावली. अगं येतील ना लोक, कशासाठी अपमान करते ग, त्यांचा अभाव ओळखव, त्यांचा प्रभाव ओळख. अगं जगाच्या बाजारात कुठेही फिरशील ना तू, याच देहूच्या मातीत आपण जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळायची नाही ग. गावातली मंडळी जवळची माणसं कुजबुज करतील आणि संसाराची रीत आहे महाराज. आपण चांगलं काम हाती घ्या, सप्ताह करणं हाती घ्या, देव देश धर्माचं कार्य हाती घ्या. लांबचे नाही धुणं धुत व जवळचे धुणं धुतात. लांबचे माणसं नाव नाही ठेवत, जवळची हरामखोर असतात, जवळची नौका हसून हाडकं मोडतात. एक सूत्र असतं, जो देव देश धर्माचं काम करतो, गावात चांगलं काम करतो, त्याच्यासाठी बसतात पुसतात मानतात लांबची लोक आणि द्वेष आणि टिंगल करतात जवळची लोक. जवळची असतात ना. तुकोबाराय सांगतात अगं देऊच्या वेशेवरती फक्त
एवढं कळावं की छत्रपती शिवाजी महाराज येणार आहेत, तर गावातल्या पाटील, कुलकर्णी, देशमुख, राजे, रजवाडे, हुकुमजी, मुनिमजी सर्व पाय घड्या टाकतात आणि आपसात चर्चा करतात, राजे आमच्याकडे येणार आहेत, राजे आमच्याकडे येणार आहेत. अगं हवेच्या वेगानं घोडा येतो, इंद्रायणीच्या काठावरती थांबतो, लगाम ताणला जातो. घोड्यावरला बसलेला राजा सर्व मंडळींना एकच शब्द विचारतो की तुकोबांचं घर कुठं आहे. छत्रपती राजा तुकोबांचं घर विचारतो आणि जमलेली मंडळी कुजबूज करते, अरे त्या तुक्याला अक्कल नाही, त्या तुक्याला काही समजत नाही, हे का राजांना कळू नये, राजांना समजू नये. पण तरीही घोड्यावरनं छत्रपती विचारतात तुकोबांचं घर कुठं आहे. एक सद्ग्रस्त त्या गर्दीतनं सांगतो, राज ती भगवी पताका आणि ती तुळशी वृंदावन ते तुकोबांचं घर. अरे छत्रपती राजा ज्याचे घोड्यांचे लगाम धरायला हजार आहेत, ज्याच्या डोक्यावर छत्री धरायला हजार आहेत, ज्याचं पायतन धरायला हजार आहेत, मागे पुढे सेवेकरी हजार आहेत, असा छत्रपती राजा घोड्यावरनं खाली उतरतो, त्या मातीला दंडवत करतो आणि अनवानी पायरे तुकोबरायांच्या घरापर्यंत जातो, तुळशी वृंदावनाला नमस्कार करतो आणि पायरीजवळ उभं राहून एकच शब्द विचारतो, आऊसाहेब तुकोबा आहेत घरी. अगं तुला आऊसाहेब म्हणावा असं काय केलं आपण. छत्रपती राजा आहे तो, त्याच्या मागे पुढे लोक उभे आहेत, त्याच्या घोड्यांचे लगाम धरायला लोक आहेत, उजरे आणि मुजरे करायला लोक आहेत. अनेक लोक कुजबूज करत होती हा राजा आपल्याकडे येईल, आणि हा राजा न सांगता आपल्याकडे आला. का आला, कशासाठी आला. आपण जमिनी वाटत आलो म्हणून, आपण पैसा वाटत आलो म्हणून नाही ग आवले. ना आपण पैसा वाटला ना जमीन वाटली ग. फक्त वारकरी संप्रदायाने जे सूत्र शिकवलं होतं ना, प्रेम देणं आणि प्रेम घेणं, ज्या ठिकाणी पती आणि पत्नी अशा अनुषंगानं वारकरी तत्वानं प्रेम वाटतात, तिथं छत्रपती राजांच्या विचाराची माणसं न सांगता आपल्या पायरीला पाय लावतात. माने पाचारिता नोहे आरानुक ऐसी येती लोकप्रीतीसाठी. आणि हे भूषण आवडत नाही तुला. अगं आपल्याकडचं एक भूषण आहे, वारकरी यावा, आपण त्याला अष्टगंधक लावावा, बुक्का लावावा, त्याला जेवण करताना त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहावा, आणि मग आवली भडकली बस झालं. काय तुमच्या विठ्ठलाचं कौतुक करू नका. एका लुगड्यावर 3 महिन्यापासून बसली त्याचं कौतुक करायला बसत. मला माहिती आहे तुमचे वारकरी तुमचा विठ्ठल, काही कौतुक करू नका. बोलता बोलता एकच शब्द फुटले का तुमच्या विठ्याचे. आणि जसे फुटल्या बोलल्या बरोबर तुकोबरायांनी सांगितलं, अगं तुला कुरवाडून सांगितलं, समजवून सांगितलं, नाही ऐकत. या घराण्याची रीत नाही समजत तुला. तुझ्या डोक्यात फक्त संसार रूपी किडा पडलेला आहे. एक लक्षात ठेव, हा संसार भीकही मागू देत नाही, हा संसार पोटही भरू देत नाही, हा संसार रडूही देत नाही. इथं वारकरी आलेला चालत नाही. आणि शब्द खतरनाक सोडला तुकोबरांनी. तुका म्हणे रांडे ना आवडे भूषण आणि कातेलेशी श्वान लागे पाठी. हा संसार रूपी कुत्रा आवडतो तुला. अगं या संसार रूपी कुत्र्यात वारकऱ्यांचं सुख सापडत नाही. आपल्याकडे जेव्हा वारकरी जेवतो, हातातनं पाणी सोडतो, यज्ञाची आहुती, आपल्याला यज्ञाचं पुण्य प्राप्त होतं. आणि हे सर्व जर पटत नसेल तुला, तर या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओळख. जगाच्या बाजारात हा आनंद कुठेच भेटणार नाही. संतापजनक तुकोबराय सांगतात, पत्नीला कुरवाडून सांगतात, अगं या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आपल्या घरी आल्यानंतर एकच सूत्राने सांगतो, वैष्णवा संगती सुख वाटे जीवा. वैष्णवा संगती सुख
गोड 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 वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मी देवा काही नेने. जगद्गुरु तुकोबराय गृहस्थी जीवनातला मुद्दा पत्नीला समजवताना या अभंगावरती लवलेश मांडत असताना सालाबादाप्रमाणे चालत असलेला हा 14व्या वर्षाच्या घटिकेतला अतिशय कृष्णाजी माऊलींच्या आशीर्वादाने, दगाजी जिभूंच्या आशीर्वादाने, साधू संतांच्या आशीर्वादाने चालत असलेला हा 14व्या वर्षातल्या 3ऱ्या दिवसाची कीर्तनाची सेवा. अतिशय गोड वातावरण आहे. मला तरी असं वाटतं कोणीतरी ज्येष्ठ 2-3 माणसांनी आजूबाजूचं वातावरण क्लिअर करायला पाहिजे. लई गोड वातावरण आहे. 14व्या वर्षातली ही 3ऱ्या दिवसाची सेवा आदरणीय परमपूजनीय भागवताचार्य, शिवमहापुराण कथावाचक आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये कमी वयात प्रसिद्धीच्या काळामध्ये अतिशय उत्तुंग भरारी भरणारे आमचे लहान गुरुबंधू आदरणीय गोपालजी महाराज यांच्या माध्यमातून इथपर्यंत येत असताना आपल्या माणसाचं एवढं इथंभूत चांगलं गोड नियोजन पाहिलं का? जसं सीमेवरती गेल्यानंतर 56 इंच छाती होती, तसे आपल्या माणसाचं कुठंतरी नियोजन पाहिलं का अशी ऊर भरून येतो महाराज. एवढ्या कमी वयात एवढी उत्तुंग भरून एवढी माणसं कमवणं सोपं नाही आहे. पण त्या प्रेमाच्या लहरीतनं तुम्ही आम्हाला इथपर्यंत बोलत असताना मी गोपालजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होताना या कार्यक्रमाला लागलेलं सौंदर्य अतिशय गोड आहे. सर्वच गुणीजन महाराज मंडळी एकाहून एक आहेत. या कार्यक्रमाला आदरणीय आमचे श्रीकांतजी महाराज खडकेकर स्वतः कीर्तनही करतात. सुंदर स्वभावही आहे, सुंदर गायन आहे. एखाद्याला स्वभाव भेटतो तर गायन भेटत नाही, गायन भेटतं तो कोणती तरी देव खोड ठेवतं. पण सर्व गोष्टींची लहर देताना श्रीकांतजी महाराजांमध्ये जी नम्रता आहे त्या नम्रतेला साक्षी ठेवून एकच सांगेल की त्यांना उदंड आयुष्य द्यावं आणि संप्रदायासाठी असंच कामी पडू द्यावं. त्याचबरोबर आदरणीय आमच्या पाचोरा तालुक्याचं वैभव, अतिशय गोड आवाज, मधुर आणि नम्रता असणारे आमचे प्रदीपजी महाराज. भारत देशाला प्रदीप महाराजांनी वेडं लावलं आणि इथं सुद्धा प्रदीप महाराजांच्या सर्व मोहानं वेडं लावलं आहे महाराज. अतिशय गोड व्यक्तिमत्व आहे, नम्र आहे. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय स्वर आणि ताल याची जराही हुसकणं झालं की ज्यांचा जीव तडमडतो असे असणारे आमचे संदीपजी महाराज. कारण मी रोज कीर्तनं करतो, मी रोज वेगवेगळ्या पद्धतीची लोक पाहतो, पण कधी कधी टावरमध्येही रेंज असते, रेंजमध्येही आपल्याला राहावं लागतं असं व्यक्तिमत्व आहे. आणि अनेक लोक असतील महाराज नाचायला खूप वेगवेगळ्या पद्धतीने असतील, पण माझा संदीप बुवा फक्त वारकरी संप्रदायाचा जो आनंद घेतो ना तो पाहून आपल्याला हुरूक बसतो की मी बी त्याच ना तरय राहतो तर नाचतो बुवा. हो गोड आहेत. त्याचबरोबर आदरणीय परमपूजनीय संदीपजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो. त्याचबरोबर आदरणीय आमचे बोहरेकर दिलीपजी महाराज, आम्ही छोटू दादा म्हणून त्यांच्याकडे पाहतो कारण ते नाव बोलल्याशिवाय मन भरत नाही. पण आदरणीय आमचे दिलीपजी महाराज त्यांच्या चरणी सुद्धा नतमस्तक होतो. आणि ही विनेकरी मंडळी, गावातली सर्व भजनी मंडळ, बालगोपाल मंडळी, हे सोपं नाही आहे टाळ घेऊन उभं राहणं एवढ्या मंचावरती. अहो गळ्यात टाळ येण्यासाठी, गळ्यामध्ये माड येण्यासाठी आणि अष्टगंधक बुक्का कपाडी येण्यासाठी आणि वारकऱ्यांच्या मैफिलीत बसण्यासाठी आईची कूस पवित्र लागते आणि बापाचं रक्त शुद्ध लागतं महाराज. अहो ही सोपी मैफिल नाही आहे. सुंदर असं सर्व नियोजन आहे. साऊंडही सुंदर आहे. माऊली साऊंड लय गजब. मी तरी सांगतो एकच भीक मागतो, साऊंडवाल्या दादांसाठी दणकून टाळी वाजा तुम्ही. हो हो अजून सरता सरता 3 सवात्री वाजायला लावसू. आणि त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्रभर गोपाल महाराजांसारखं ज्यांचं नाव मृदुंगाच्या क्षेत्रात अतिशय जबर आहे, आमचे लहान गुरुबंधू या गावाचे भाचे आदरणीय आमचे पावबा महाराज. मूर्ती लहान आहे महाराज पण कार्य खूप मोठं आहे. त्यांच्याजवळ जेव्हा बालगोपाल मंडळी त्यांच्या संस्थेतली पाहावी, गोपाल महाराज मी अशा अनेक माणसं पाहिली वारकरी संप्रदायाच्या संस्था खोलवणारे, संस्था चालवणारे, पण ज्या संस्थेत आपण मुलं शिकवतो त्या संस्थेत माझाही पोरगा राहील आणि तोही त्या पोरांमध्ये जेवायला बसेल असं एकच माणूस आहे खानदेशाच्या माती, त्याचं नाव पावबा. हो गोड फार मोठं काम आहे त्यांचं. मी तरी सांगतो मामाच्या गावी जे काम आपलं घरी होत नाही ते काम मामाच्या गावी होतं. एकदा त्यांच्या संस्थेला भेट द्या आणि त्यांनाही तुम्ही मदत करा, कारण मामा आणि मामीनी द्याल कधी सरत नाही.
पण मामा मामीने देवाला पाहिजे. इतंबूत सर्वांनी त्यांना वारकरी संप्रदायाचं गुरुकुल उभं करण्यासाठी सर्वांनी मदत करत असताना तुम्ही सर्वजण जीव काढत होते, पण मी या सर्वांच्या प्रेमापोटी ज्यांना आणलं ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक, तुम्ही सर्वजण जीव काढत होते. बाबा कत कत जाई म्हणतं, कत कत काही नाही जाय ना, पण मी तुम्हाला बहिणच लिहित असू. हो, सर्वजण जे दादा मला फोनवर भेटले, मला घ्यायला जे दादा आले, ज्यांच्यासोबत जेवायला बसलो आणि ज्या कुटुंबाकडे जेवण होतं संदीप बुवा, एकदम लाजवाब माणसं होती. हो, मटणी भाजी, आलन कालननी भाजी, खिचडी म्हणा, खाता खाता असं डोळ्यावर चढा लागत. मी त्यासले सांगू म्हणतात, दादा ते वाढू नका. त्या म्हणे बाबा बांधिली जा, खड्डासमा भूक लागली का बटीसन खाईले जा. जटे भूक लागली तर ते खाईले जा. गोड परिवार होता. सर्वांचे आभार मानत असताना या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणजे ज्ञानमंदिरा यूट्यूब चॅनलचे मालक आमचे दादा दिनू दादा, ते सुद्धा उपस्थित झाले, त्यांचे आभार. आणि या सप्ताहासाठी चटई उचलणारा, झाडू मारणारा, 1 रुपया देणारा, लाख रुपये देणारा, या सर्वांचं आभार शब्दसुमनाने करत असताना ज्या दादांनी, मला माहिती नाही कोणी हे काम केलं महाराज, पण ज्या दादांनी हा सभामंडप बांधून दिला आहे, मी तरी सांगेल महाराष्ट्राच्या मातीत रोज कीर्तन करतोय, पण असा सभामंडप नाही पाहिला बुवा. हो, गोड. मला तरी वाटतं नानासो दिलीप रघुनाथ पाटील का यांच्या मार्गदर्शनानं हा जे झालेलं भव्य दिव्य काम आहे, त्यांच्यासाठी सुद्धा आभार व्यक्त करतो. कीर्तनाची सेवा ज्यांनी घेतली, केवलबाई शंभू पाटील यांच्या स्मरणार्थ रेला पाटील, कैलाश शंभू पाटील, रमेश शंभू पाटील आणि प्रथम जे नाव आहे शंभू रेला पाटील, दुपारचे संत भोजन राजेंद्र हिलाल पाटील व अनमोल सहकार्य समस्त ग्रामस्थ तरुण मंडळी व नानासो दिलीप रघुनाथ पाटील, या सर्व मंडळींचे जर यदा कदाचित चेहरे ओळखीचे असतील, नाव जर सुटलं असतं तर एवढंच म्हणेल, तुका म्हणे माझं घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही. 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 तुका म्हणे माझं घडोताची सेवा. परी माझ्या दैवा पार नाही. ज्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं, कठीण प्रवास करत असताना वेळेवर ज्यांनी मला आणला, आदरणीय परमपूजन माझे मार्गदर्शक एस के बाबा, तेही माझ्याजवळ बसले, त्यांचेही आभार. अभंगाचा लवलेश गोड आहे. तुकोबराय आपल्या पत्नीला सांगतात, कोण घरा येते आमुच्या कशाला. जगद्गुरु तुकोबराय आपल्या पत्नीला समजावतात, अगं आवले कशाला कटकट वटवट करतेस ग, जो येतो त्याला उरलं बोलते, डुरले बोलतो, येऊ दे ना लोक आपल्याकडे. काय येतात लोक आपल्याकडे, आपण देवाला बसतो, देवाला पुजतो ना. एवढं तुकोबराय आपल्या धर्मपत्नीला बोलताच पत्नीनं संताप सुरू केला, बस झालं, त्या काड्याचं बिठ्याचं नाव काढू नका, वरून काढा, आतून काढा. घरात दाय ना दाना, मीठ ना मिरची असताना तुम्ही विठ्ठलाचं भजन करावं. पोरांना खायला काही नाही, दावणीच्या बैलाला चारा नाही, तुम्ही फक्त रात्रंदिवस त्याचं भजन करा ना. घरात काही का सरे ना. आणि काय विठ्ठलाचं कौतुक करतात नाही, काय वारकऱ्यांचं कौतुक करतात. आणि जशी आवली बोलायला सुरुवात करते, तुकोबरायांनी ओळखलं आता ही काही बंद पडणार नाही. तुकोबरायांनी विना चिपड्या फेटा घेतल्या आणि भंडाऱ्याकडे जायला निघाले. मला सांगा, जगद्गुरु तुकोबरांची पत्नी तुकोबरांमागे कटकट करायला लागली. हो, पुन्हा वटवट भानगड करायला लागली. तुकोबरांना एकही दिवस शांतता लागू देत नव्हते, असं ऐकलंय ना आपण. मग मला सांगा, कोणाची जिजाबाई शांतता लागते ते. हिला गुदू असू नका, मोक्या असा. कोणाची जिजाबाई शांतता लागते ते. अरे संसार कोणाचा सुखी नाहीये, जो देखे वो दुखिया बाबा, सुखिया कोई. पण जगद्गुरु तुकोबरांनी ओळखलं, आता ही सुरू झाली ना, ही काही बंद पडायची नाही. तुकोबरांनी फेटा घेतला, विना घेतला, चालले गेले. पण याच्यात एक सूत्र आहे, जर घरामध्ये भानगड झाली, माणसाने जर बाईशी 2 शब्द बोलता बोलता शब्द आवरून घेतले, बोलणं बंद केलं ना, बऱ्याच बायांना असं वाटतं, अहो माणुसकीने माल ब्यावायला लाग गया.
अहो माणूस काही मला चपकावा लाग्या म्हणे ताई माणूस कोणतीच बाईले भ्यात नाही, माणूस कोणत्याच बाईला घाबरत, फक्त तो दाती टाळण्याचा प्रयत्न करतो. जाऊ द्या बा इले जर आडा देवडा हातीवरी टेकाई गी तरी इथले कोणता चौपुलीकडे दवाखान्यावर ॲडमिट करू बा. ओहो प्रत्येक माणूस एकच करतो, दाती टाळण्याचा प्रयत्न करतो, भानगड होऊ दे नाही. पण जर भानगड होता होता माणूस बोलतच नाही, पुन्हा बाईला असं वाटतं याकडे आता मला भ्यावा लाग्यात. या माझी ताई माणूस घाबरतच नाही, तो फक्त कुठं घाबरतो माहिती आहे का, जर बाईला काहीतरी जाड शब्द बोलला गेला बा, न संतापात मारलं गेलं बा, आपण घरमा 8-4 रासूत 4 तास रासूत घरना बाहेर जर निघूत ना, हाई बाईना ताब्या मग आपला मायबाप शेत आई आपली कशर मायबाप काढी बा. हा माणसांच्या हृदयातला धाक आहे, म्हणून माणसं दाती टाळण्याचा प्रयत्न करतात. आणि काही काही ज्या एकदम उपगीत जायलेत, तुम्ही आपण कालान कीर्तनले बी जा तरी बस स्टँडवरच बटेल राहतील, आपण फिरी पवडी या तरी बस स्टँडवरच बटेल राहतील, आपण कोठी बी या त्या तडगं सोडावतं नाही तेच विचारो का रा बा तू घर नाही जास का, नाही रे बा घर घे का असं खाऊ खाऊ वाटत समजिलो या दप्तर जमावी जायला हे. अहो रेंजना बाहेर शे बा या ना. हो असतं महाराज. पण जसे तुकोबराय चालले गेले, तुकोबराय गेल्यानंतर तुकोबरायांची 7-8 वर्षाची पोरगी भागू गलीमध्ये खेळायला गेली. आणि जशी गलीमध्ये खेळायला गेली एका बाईनं असं बोकोटं धरलं नाकालं, बाई गा आमच्या घरी यायचं नाही, गलीमध्ये यायचं नाही खेळायला, तुझ्या अंगावरचे फ्रॉक फाटलेले आहेत. कोणत्या पोरीला हकललं? जे एवढ्या तुम्ही बाई कीर्तन ऐकतात ना, लक्षात ठेवा जिजाबाई कोण होत्या? पुण्यातल्या सावकार पेठेतल्या श्रीमंताची पोरगी होत्या. फक्त त्यांच्या घराण्याची ऊस लावण्याची जमिनीची संख्या 3600 हेक्टर होती. जिजाबाईच्या बापाच्या घरी चांदीच्या लोट्यात गडी माणसं दूध पित होती आणि त्याच्याहून दुप्पट बोलोबारायांची सावकारकी होती. म्हणजे सासरेही श्रीमंत आणि बापही श्रीमंत, एवढ्या श्रीमंतीच्या ललाटीत जी बाई वागत होती. आणि सर्व संपल्यानंतर जी बाई नवऱ्याची मान खाली जाऊ देत नव्हती तिचं नाव जिजाबाई. आणि त्या एवढ्या प्रतिष्ठित घराण्याची पोरगीला गलीतनं बाईनं हाकललं. आणि तीच पोरगी घरी रडत रडत गेली आणि सांगितलं, आई मला त्या शेजारच्या काकूने हाकललं. म्हणे का ग अंगावरचे कपडे फाटलेत? मला खरं सांगत आहे, ज्या आईला हे शब्द काने येतील की पोरीचे कपडे फाटलेत म्हणून हाकलून दिलं, कोणती आई सहन करू शकते? कोणती आई बोलेल? संताप झाला जसा दुपारच्या वेळेस नागरटीच्या शेतात नागिन निघावी आणि तिनं फुसकाऱ्या माराव्या, तशी लोकांना नाही दोष दिला, स्वतःच्या कंपडाला दोष दिला की हा माझा नवरा संसार सोडतो, देवाच्या नादी लागतो, संसाराची राख रांगोळी केली, धड मरूही देत नाही आणि धड जगूही देत नाही, अशी संसारातली अवस्था केली. आज मुलांच्या कपड्यांच्या अंगावर फाटले असल्यामुळे हाकलायला लागले, उद्या आपल्यालाही त्रास भोगावा लागेल. पण विठ्ठलाच्या नादी लागले ना, सत्यानाश केला ना संसाराचा. फक्त आज संध्याकाळी यावं, मग पाहते एक तर मी राहील एक तर ते राहतील. आणि आले संध्याकाळी तुकोबराय 6 वाजता विना फेटा ठेवडा आणि लागली ना बाई संताप करायला. बरं झाले आलात तुम्ही, झालं का तुमचं भजन? काय म्हणतो तुमचा काड्या? वरून काढा आतून काढा, फक्त भजन करत राहा. दुसरा उद्योग नाही ना तुम्हाला, धंदा नाही ना, घरात दाय दाना नाही, मीठ मिरची नाही, पोरांना खायला नाही, अंगावरती कपडे नाहीत आणि चालले भजन करायला. काय करतो तुमचा विठ्या? पण तुकोबरायांनी एकच केलं, हिचं काही सकाळपासून संताप उतरला नाही. तुकोबरायांनी हातपाय धुतले, विठ्ठलाच्या नमस्कार केला आणि तसेच झोपले. महेपतीजी महाराज सांगतात की जिजाबाई डोंगरावर भाकर घेऊन जायच्या आणि त्या जिजाबाई त्या दिवशी रात्री स्वयंपाक रांधत नाही, करत नाही. मुलं उपाशी, इकडे तुकोबराय उपाशी. रात्रभर ह्या कानीनं त्या कानी करणारे माणसाची गतबल पाहत असणारी बाई सकाळी सकाळी तुकोबा काकड्याला उठले ना आवाज दिला, कानोबा आणा बरं तुळशीपत्र, आपल्याला पांडुरंगाची आंघोळ करायची आहे. आणि कानोबा जसे पडत पडत गेले बुवा, तुळशीपत्र आणणार तोपर्यंत या बाईनं जी रात्रभर झोपली नव्हती तिनं एकच केलं, हो कानोबा
ते तुळशीपत्र घाला माझ्या तोंडात, मरू द्या ना मला एकदाचं. हे गलीतली बाया माणसं आता हकलायला लागून गेले. घरात काहीच नसताना तुमचा भाऊ विठ्ठलाचा नाम सोडत नाही, मला शांतता लागणार नाही. विठ्ठला विठ्ठल 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 जुन्या बाया एक सांगायच्या, जी घट्यावर दयस ना म्हणे तिले कयस, दैता दैता काय त्रास होस. इथं थोडाही विक्षेप झाला ना सर्व लिंक तुटून जाते. मान्य आहे मला लहान पोरं त्रास देतील, पण जसं त्रास द्यायला लागलं ना तसं सावरा आणि एक तर बाहेर समजवा. ज्या पद्धतीनं आवली संताप करायला लागली, आणा ना ते तुळशीपत्र घाला माझ्या तोंडात, मरू द्या ना मला. तुमच्या भावाला काही सुधारणार नाही. तुकोबरा एक शब्द बोलले नाही. विठ्ठलाच्या देवाऱ्यासमोर बसले आणि भजन करताना बाई दुनियाभरचं वटवट करते, आवली हे झालं ते झालं, एक शब्दही बोलत नाही. पण तेवढ्यात कुठून तरी सुदंबऱ्याला बातमी कळाली होती. संताजी महाराजांच्या पत्नीला धुणं धुताना, वस्त्र धुताना त्यांच्या पत्नीला कोणीतरी निरोप दिला होता की बाई अगं ते तुमचे तुकोबा आहेत ना, त्यांच्या घरात काहीच खायला नाही, पोरं व्याकुळ झाली आहेत. संताजी महाराजांच्या घरी म्हैस व्यालेल्यामुळे माठात दही तूप जे काही ताक वगैरे आणलं, सकाळी सकाळी दिवस उगवत होता, सूर्यनारायण चमकत होता आणि अशी डोक्यावरची घागर बाजूला ठेवली. संताजी महाराजांनी आवाज दिला, ओ वहिनी साहेब, बुवा आहेत का घरी? आता हा शब्द तुकोबरायांनी ऐकला पण लक्ष दिलं नाही. सर्व बायांनी कानाचे पडदे खोलून ऐका. ज्यावेळेस घरामध्ये कुजबूज होतं ना, बायांचं नाही मरण होत, माणसांचं मरण होतं. घरात सासू सुना जेव्हा झगडतात ना, काही माणसं त्यावेळेस मुद्दाम आडवी देडवी आपल्याकडे येतात. जी माणसं कधीच आपल्या पायरीला पायला होती ना, तेही तरफडतात. त्यावेळेस मुद्दाम आपल्या घरामध्ये तोंड घालण्याचा प्रयत्न करतात. त्या दिवशी बायांचं नाही मरण होत, पण ज्या माणसाला बाहेर 1000 लोक रामराम घालतात ना, त्याला खाली मान घालावी लागते. मग तुकोबरायांनी आवाज नाही दिला, पुन्हा आवाज दिला, हो वहिनी साहेब, बुवा आहेत का घरी? आणि मग आवलीनं आवाज दिला, बरं झालं ये, तुझीच कमी होती ना, आता ये, या माणसाची विठ्ठल विठ्ठल कर, या माणसाची काहीतरी देव धर्माचं कर आणि कोणत्या तरी डोंगरावर घेऊन जाय. मेल्यांना उद्योग नाही तुम्हाला. अरे तडमडती तुमच्या रांडा जीवा नावे घालून या धोंडा, उठी ती सुटी ती कुटी ती टाळ, लाजा नाही वाटत. आणि जशी संताजी महाराजांची लाज काढली बुवा आवलीने, जे तुकोबराय नाना तऱ्हेचं पत्नीला बोलत होते, त्यांनी फक्त आपल्या वारकरी, आपल्या प्रेमी, आपल्या जीवलक शिष्याची, आपल्या धर्मपत्नीने वारकऱ्याची फक्त लाज काढली. त्याच मंदिराजवळ विठ्ठलासमोर बसताना लोट्यातलं पाणी हातात घेतलं ना आवाज दिला, हे आवली, आतापर्यंत नाना तऱ्हेच्या मला शिव्या दिल्या, मी एक शब्द नाही बोललो. भर भाऊबंदकीत माझ्या पाठीवर ऊस फोडला, मी एक शब्द नाही बोललो. नाना तऱ्हेच्या विठ्ठलाला शिव्या दिल्या, मी एक शब्द नाही बोललो. पण एक गोष्ट लक्षात ठेव, घरी येणाऱ्या वारकऱ्यांना, टाडकऱ्यांना, माडकऱ्यांना जर त्यांची लाज काढत असेल तर हातातलं पाणी जर शिंपडलं ना, राख करून टाकेल. आणि मग आवलीनं तो चेहरा पाहिला तुकोबांचा की बाई ग, माझ्या माणसाची एवढी पावर आहे की हातातलं पाणी घेतलं आणि शिंपडलं तर राख करून टाकेल. पण तो अधिकार माहिती होता संताजी महाराज जगनाड्यांना. जसे पडत पडत आले, हातावरचं पाणी झटकलं, दोघं हात तुकोबरांचे धरले आणि बाजूला जसं गाडं सोडलं होतं त्या गाड्यावरती बसवलं. आणि संताजी महाराज तुकोबरांचे शिष्य असताना तुकोबरांना समजायचे, बुवा कशाला एवढा मनस्ताप करता, तो बोलू द्या ना. तुम्हीच मला सांगितलं होतं ना संतू, तू माझा शिष्यही आणि मुलगाही आहे. तुम्ही काय बोलले होते मला की माझा मोठा पोरगा संतू गेल्यानंतर तूच शिष्य आणि तूच मुलगा आहे. मग जर माझी आई माझी लाज काढत असेल तर कशाला मनाला लावतात? अहो बुवा, तुम्ही अध्यात्माच्या शिखरावरती चढलेले आहात.
आई दरीत उभी आहे, दरीतल्या माणसाने शिखरावरती खाली पाहू नये हो, बोलू द्या ना. इथं जेवढे माणसं बसलेत आणि जेवढा तरुण वर्ग बसलाय ना, त्यांना एकच सूचना आहे, एकच मित्र असा कमवा, जास्त खंडीवर नका कमवा. संध्याकाळी ना बैठक गिबाटा नारा असा बेरड आरट नका कमवा. एकच जर आपल्या घरातली पोरगी जर कुठं कॉलेजला जात असेल, भर रस्त्यावर असेल, आणि जर कोणी आयऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याने आपल्या पोरीच्या साध्या ओढणीला जरी हात लावला ना, तर भर चौकात त्याचा चौरंग करणारा एखादा मित्र कमवा. कमवा ना एखादा मित्र. अरे एकच मित्र कमवला होता संभाजी महाराजांनी. कवी कलाश, जीना भी तेरे साथ और मरना भी तेरे साथ. काय असतो मित्र, कसा असतो मित्र? दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. अरे एखादा मित्र कमवा ना, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशा सारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कधी, आत्महत्याच करणार नाही कधी. एक तू मित्र कर गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. एकच मित्र, एकच मित्र. हजार चुक्या असतील दुर्योधनाचा, पण कर्ण आहे पाठीशी. हजार कुवतींनी कमी असेल, पण कृष्ण आहे माझ्या पाठीशी. एखादा अर्जुनाचा मित्र असावा कृष्ण, एखादा दुर्योधनाचा मित्र असावा कर्ण, असा एखादा कमवा ना. अरे पण आपण मित्र अशी कमवतो, आपल्या चलतीच्या काळात आपल्या घरात आडे देडवे फिरतील, आपल्याला भाऊ दादा 1000 पदव्या देतील. अरे एक सांगू का तुम्हाला, चलतीना काय मग असा 1000 बांडा कुत्रा भेटतील. भाऊ दादा आप्पा दादा काय तुमना स्वभाव, काय तुमना स्वभाव, काय तुमनं वागणं. फक्त आपला पडतीना दिन येऊ द्या, आपला जमीनले याज नकटा गिराईक बी जामल दिन. जे आपला घर चरणात, जे आपला घर दाखलाना मोठा जाया, जेच नाही घरना आपल्या भाकरी खाद्यात, आपण तेच ना घरना लाल चहा ना पाणी ना आडा नाहीत. फक्त आपली परिस्थिती खराब होऊ द्या, अरे कोणाला अडचण येत नाही. संसारे राजे हा, कधी आई आजारी पडू शकते, तर कधी बाप आजारी पडू शकतो, कधी मुलांचं शिक्षण, तर कधी आपत्कालीन निसर्गाचं संकट. पण आपत्कालीन संकटामध्ये जो मित्र आपल्या पाठीशी उभा राहतो ना, असा एकच मित्र कमवला होता कवी कलशांनी संभाजी महाराज, आणि संभाजी राजांनी कवी कलाश. एकच मित्र होता जगद्गुरु तुकोबरांचा संताजी महाराज. या एवढ्या इथं बाया बसल्यात ना माझ्या ताईंनो, एकच मैत्रीण अशी कमवा ताई, की तिच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून ढाय मोकडून रडू शकाल. तुमच्या पोटातलं आणि तुमच्या हृदयातलं तिच्याजवळ सांगू शकाल. एकच मैत्रीण अशी कमवा, जिच्या खांद्यावर तुम्ही डोकं ठेवून रडाल आणि तुमचे अश्रू काढाल, आणि तोंडातनं सांगितलेली पर्सनल गोष्ट तिच्या पोटात सळली पाहिजे, पण तिने दुसऱ्याजवळ सांगितली गेली नाही. तर अशा गणच बटक भावाने आहेत, रेडी रेडी आपला पण काढले तीस, आणि वकी वकी दुसराच नगर सांगतीस. अशा गणच बित्तम बातम्या देणाऱ्या. मी तर एकच प्रार्थना करून सांगतो माझ्या ताईंनो, तुम्ही घरातल्या घरात सासू सुना स्वतः जवळच्या मैत्रिणी बना. गली आलीतल्या कोणत्याच बाईशी मैत्रीण करू नका. कीर्तनातनं एवढा मुद्दा घरी घेऊन जा. तुम्ही घरात सासू सुना 15 दिन झगडा, महिनाभर झगडा, 2 महिना झगडा, पण कितीही झगडा माझ्या ताईंनो, पदर पसरून फेट्यासहित भीक मागतो. तुम्ही महिनाभर झगडा, एकामेकीच्या हाताचं खाऊ नका. पण ज्या दिवशी तुम्ही घरात झगडाल, भानगड कराल ना, तुमच्या पुढच्या दरवाजाच्या बाहेर तुमचा आवाज नका येऊ द्या. ज्या दिवशी तुमच्या घराच्या बाहेर आवाज जातो ना, अगं सुनेची विक्री होत नाही ना सासूची विक्री होते, त्या दिवशी तुमच्या सासऱ्याची आणि तुमच्या नवऱ्याने गावभर जी क्रेडिट कमवली ना, तिला तडा जातो. त्याच्या मानस शत्रू
जिथं तुमच्या नवऱ्याचा व्यवहार चांगला असतो, जिथं तुमच्या नवऱ्याला 10 लोक रामराम घालतात ना, तिथली माणसं तुमच्या नवऱ्याचा हेवा करू शकत नाही. मग त्याचा कूट करतात, द्वेष करतात. अरे हावकाय लोकेस ना न्यायमुडी, हावकाय लोकेस ना व्यवहार मत आम्ही पाटील बुवाले जग भ्याये आई तर बट माहिती आहे तुमले, पण वागता नाही या पाटील बुवाले जग भ्याये. आणि गर्णीबाई अहो म्हणे ताई वा, हे सर्व माहिती आहे. अरे एकच मैत्रीण कमवा, जास्त कमवू नका. या गली आली त्याच्या सुपर नका म्हणतारा राहतेस ना, या उभा किडा पाडी निघ जाते आपल्या घर मी. हे सोपं नाही ना महाराज. हे आता 1 वर्षापासून गाडी घेऊन फिरतोय मी, नाही तर मोटरसायकलवर फिरायचो मी. या परिसरात सुद्धा मोटरसायकलवर आलोय. असं ऊस तोड्याच सांगत 15-15 दिना पडावर आहेत म्हणा डायरेक्ट. जर घर घेऊ मी 2-2 पिशा अशा दोतरेसण्या मैल राहत, पण मी घर जात नाही तर लून मायकडे जगा का डायरेक्ट माय बी असं चवीन पोत तंग फुगीसन पट जपेल राहील. बाईकडे जगा का बाई टेपणं पोत तंग. मला असं वाटे या दोतरे का मन म्हणा हातीवरी दुईली उभू मी. पण घरामध्ये माणसाला वाद मिटवावे लागतात महाराज. आगो ती बॅग ठी देवानी गॅस वटा पद्य को रांदेल मी दिले का म्हणते लेल उठाडायला जावा ना माडी साल जिले शिलगी जा रे ताता मना गावे गाव लोके पाय पडे तर मी दल्ली ना पाय पडू गालिंग लोटांगण बंदेच्या अबे जिले ते दल्लीले रावण्या पावण्या करी जेवाडो. दल्लीने जराशी लेवल लागली का दल्ली बाजूले बटाडो, लगेच जित्रप जाता जपेले तथा जावं. लगेच जित्रपकडे जावं, दरवाजा वाजो. दरवाजा वाजा का लगे आवाज देव, ताई 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 मी ये घेऊन चला ना. मग तो बपेलो असा कणी कुती उठत असं वाटत त्याला काही युद्ध करायला दाड्याला राजबा. तो असा दांडगार रुमाल बांधी जाऊन मग तिला सांगो ताई जेवण करल्या ना. मग तिले बी उठाडो, तिले बी जेवाडो. आता मायले जेवाडो. मग आपण गरमायला राहत असं तर या गली आली मधल्या सुपर्ण का मंथरा येस ना पोटडुकस येस ना गरमा. अजून कसा आवाज इरा ना नि बा, अजून कस काय येस ना गरमा दांगडो वय ना नि बा. मग या गलीमधल्या काही पोट दुखणाऱ्या, घरे फोडणाऱ्या, किडा पाडणाऱ्या सुपर्ण का मंथरा या काय करतील असं दाखलं लेकरू कड्यावर लिहीन, हातमा वाटी लिहीन, लगेच आपला घरी तीन पडदा बाजूले करतील. व बहीण तुम ना घर काय शाक करेल गाल मुसडा कडाय माती आहे. आई कडाई भी साठी पुशे काय बोलले. अरे या बाहेरच्या बाया सोप्या नाही राहत मारा. घरमा आपली माय समायन बाई समायन सोपं आहे का. माझं एकचदा लग्न झालं महाराज. म्हणजे नवीन नाही काय म्हणे म्हणा नितात पिढी या एकचदा महाराज. लग्न झालं गोपाल महाराज असं 8-1 दिन जाय होती नो. आता ते काय सकाळी पाणी गरम करावर ते शिल गेलो होतं का हिटर लावावं ते शिल गेलो होतं मला माहीत नाही. आता मी जसं बाहेर निघालो पत्नीने फक्त एवढंच केलं, गड्डा म्हणजे मालिनी गड्डा म्हणे बरं ते. म्हणजे तुम्हाला वाटलं माझी तब्येत गड्ड्यासारखी होती, माल गड्डा म्हणे. तिचा बोलण्याचा हेतू असा होता की तुम्ही बाहेर जातायत ना तर गड्डा कोबी घेऊन यायचे बा. तिने फक्त इथलाच करा गड्डा आणि मी मान आलाय तिने. मी मान आलाय तिने संदीप बुवान दल्ली गली मग पाणी भराय ती दल्ली गली मेन आवरे मरी जायचं कुत्रा ती घर मग तुला गड्डा म्हणत जाई तू तीन बा मान आला होत जाय. महाराज आज बी जर 300 गप्पा मारणार आहे ना तर मी पहिले दल्ली जापलंच कथा आहे बुवा. सोपं नाही ना महाराज. कोरोनाच्या कालखंडात मला असं वाटत होतं महाराज म्हणे काय काळजी लेतच बुवा मला इथला तिथला बी येऊ पुन्हा ना. जसं डोरले गोंटा वल्ला पंगरा होतं तसा मला धोत्रे पंगरा आहेत त्या. बाई म्हणा डोकार दल्ली लगेच बोललं मला असं वाटे बोलता जीव लावतोच बुवा मला. पण जेव्हा बाई ते धोतर झटकायला गेली तर बाईला ते शेजारीन बहीण विचारतात म्हणे बहीण तुम्ही बोलता महाराजले जीव लावतीस म्हणे. हो म्हणे बहीण कसा ना जीव मिव म्हणे. म्हणे मग अहो जो पाय आंबा जर कंडी घ्या तर रोज 10-5 हजार नाही आवक कमी होई जाई म्हणे.
म्हणा असा चटकन डोया उघडी घ्यात महाराज. म्हणतो हो म्हणा बाप. हो सोपं नाही ना. अहो आई सांभाळणं आणि पत्नी सांभाळणं सोपं नाही. घरात आई ज्याचं लग्न झालं नाही त्याला असं वाटतं आई बी चांगली बुवा, आणि ज्यांना लगीन व्हायला आणि त्याला बाई बी चांगली बुवा. नाही रे म्हणा बाप, लगीन व्हायला समजा ज्या डिप्या कशा शिलकतीस तर माय बी आपली नाही बाप बाई बी आपली नाही महाराज. अशी जराशी भानगड उद्या तुम्ही आपण इथं बाईशी गुलू गुलू करा, आपली माय अशी गली मग कधी बी चाव्यास. आपली माय पा चाव्या तुम्ही कुकरण्याशी अशा कधी बी तंग होतीस किचन मा. हो सोपं नाही ना. आई सोपी नाही. हो पण एक सूत्र सांगतो, तुम्ही एकच मैत्रीण करा, जास्त मैत्रिणी करू नका. तुम्ही म्हणाल महाराज काय होतं, अरे ज्या रामप्रभूंना रात्री कैकई मातानं सांगितलं की बेटा सकाळी तुझा राज्याभिषेक आहे, तुझी आंघोळ पंचतत्वाने पंचामृताने मी करेल, तिला फक्त अर्ध्या रात्री एका बाईने फितून टाकलो. अर्ध्या रात्री कोणाच्या आईला फितवलं? रामाच्या आईला. इथंही बसलेल्या माणसांना एकच सांगतो मी, अरे देवनी मायले बाहेर ना बाईनी फिताड दिन. आपल्या दल्लीच आता पहिलेच क्रुडीला येतो. आता दिवाळीला ज्यांच्याकडे बहीण पाहुणे आले होते ना त्यातल्या दल्ल्या जा क्या तुम्ही अंड्याचं वय जर असा गप्पा मारते ना तर आपल्या दल्ल्या गलीमध्ये सांगते बहीण म्हण बबडी नवरा असा गुल्लू गुल्लू गप्पा मार. आणि त्याच पलंगवर रू अंडोरले गप्पा मारू द्या. दल्ल्या गलीमध्ये आमने टाइमला नाही होता माय म्हणजे ऊ अंडोरनं चालत नाही. हे सोपं नाही महाराज. आई सांभाळणं, घरात पत्नी सांभाळणं निखाऱ्यावरची सरकस आहे महाराज. हो सर्व्यात ताईंना सांगतो एकच मैत्रीण करा, जास्त मैत्रीण करू. हो पण एक मैत्रीण अशी जीवाभावाची करा की तुम्ही सांगितलेली गोष्ट तिच्या पोटात सडली पाहिजे पण तिने सांगायला नको. एकच मित्र होता संताजी महाराजांचा, तुकोबरांचा संताजी महाराज चालले गेले महाराज तुकोबरायांना समजवून. आणि ज्या गाड्यावरती तुकोबराय बसलेले होते, दोघं हात गुडघ्यांमध्ये ठेवले आणि रडत होते, बा विठ्ठला काय संसाराचा शीन केलास रे. पत्नी बोलते तिचं काय वाईट आहे. अरे मुलं अंगाला लटकतात, खायला काही नाही, तिचा संताप करणं योग्य आहे ना. पण एवढी मोठ्या विचाराची बाई तुकोबराय ज्या गाड्यावर बसले होते त्या गाड्यापर्यंत गेली. ए माझ्या ताईंनो, बायको होणं वेगळं असतं, धर्मपत्नी होणं वेगळं असतं. घरामध्ये भानगड झाल्यानंतर जी बाई म्हणते ना मी नवऱ्याचं तोंड पाहणार नाही, नवऱ्याकडे बोलणार नाही, नवऱ्याला स्वतःहून जेवायला बोलवणार नाही, अशा बाईनं एक लक्षात ठेवा. जी बाई भानगड झाल्यावर म्हणते मी नवऱ्याशी बोलणार नाही, नवऱ्याचं तोंड पाहणार नाही, नवऱ्याकडे काहीच मागणार नाही, बोलणार नाही, अशा ताईला लवकर वैधव्य प्राप्त होतं. आणि जी बाई घरामध्ये 2 पावलं मागे सरकते ना तिला सर्व काळ सौभाग्यवती राहता येतं. असतात रे घरात कोणाच्या भानगडी होत नाही. जिथं राम जन्माला आला तिथं भानगडी आहेत, जिथं कृष्ण जन्माला आला तिथं भानगडी आहेत. पण एवढी मोठी विचारवंत बाई तुकोबरायांच्या खांद्यावर हात ठेवली आणि तुकोबरायांना बोलत होती, बुवा खरंच चुकली मी, मला माफ करा. बाई जेव्हा तुम्ही हातात पाणी घेतलं आणि मी तुमच्याकडे निरखून पाहिलं ना तेव्हा मला कळालं की माझा माणूस देव झालाय. मी चुकून तुमच्यावर संताप केला. मी याच्या पुढे नाही बोलणार तुम्हाला. रात्रभरपासून तुम्ही जेवण केलं नाही ना, या ना. अरे घरातले वाद चांगल्या चांगल्या माणसांना खपवून टाकतात. काही पोरं 20-20, 22-22 वर्षाची पोरं निर्व्यसनी असतात. सुपारीचं खांड खात नाही पण घरातल्या वादांमुळे पोरं बियर बारवर जातात. बोलून जाईल मी तुम्हाला मुद्दा. पण ज्या वेळेस आवलीनं खांद्यावर हात ठेवलं आणि सांगितलं बुवा चुकली ना मी, कितीदा सांगू तुम्हाला, जेवायला चला ना. तुकोबरायांचं कंठ दाटल्यावर तुकोबरा सांगायचे, अगं जा, जो आपल्या घरी येतो त्याची लाच काढते. तू तो संतू काय होता ग माझा मित्र होता, माझा सखा होता का. अगं ज्या काळात गावाने माझा गाता बुडवला होता ना, या संतूने माझा गाता सांभाळला होता. सारं गाव तू करत होतं तेव्हा हा संतू माझ्या पाठीशी होता. माझ्या मित्राची तू लाच काढले, रिकाम चढ होता का तो घरी. अगं का आला होता तो संतू, सधुंबुऱ्याहून डोक्यावर माठ घेऊन आला. आपल्या पोरांना खायला काही नाही,
आपली पोरं उपाशी मरतायत म्हणून सदोंबऱ्याहून डोक्यावर ताकाचा हंडा घेऊन आलेल्या संतूची तू लाज काढते. अगं मित्र आहे तो, माझा सखा आहे. माझा गाथा पाण्यात बुडवल्यावर हा संतू माझ्या पाठीशी उभं राहून सांगत होता, बुवा उपोषण नाही करायचं हो, अन्न पाण्याचा त्याग नाही करायचा बुवा. बुवा मी एक अभंगाचं पान पुन्हा एकेका माणसाकडनं लिहून आणेल. या देऊ परिसरात प्रत्येक माणसाचा एक अभंग लिहिला गेलाय आणि बुवा पाठ झालाय ना. कशाला अन्न सोडतात, कशाला पाणी सोडतात हो बुवा. उपाशी नका राहू हो. असा एक क्षण माझ्या पाठीशी राहणाऱ्याची तू लाज काढली, तुला त्याची किंमत कळाली नाही. आवलीनं ओळखलं हा माणूस असा ऐकायचा नाही, पोरगीला पुढे केलं. एक लक्षात ठेवा, घरात जर भानगड झाली ना, ज्याच्याकडे पोरगी आहे ना ती पोरगी एका मिनिटात मायबापाची भानगड मोडते. आवली भागूला पुढे करते. भागू तुकोबरांच्या कमरेला अशी बी लागली आणि सांगितले, आबा चला ना जेवायला. नाही यायचं बेटा. आवलीनं हात जोडले, बुवा तुम्ही संताप करावा, मी जिरवावा. अहो मी पण श्रीमंताची पोरगी आहे, पण तुमच्या संसारात हारली ना. मी नाही दिवाळीला तुमच्याजवळ साडी मागितली. बुवा 3 महिन्यानं एका लुगड्यावर आंघोळ केली, पण मी माझ्या बापाला सांगितलं नाही की तुम्ही माझं नशीब फोडलं. मी मनातल्या मनात एकच म्हणते, बाई माझ्या माया बापे बरे नाही गेले माझ्या माय बापे, बरे नाही गेले माझ्या माय बापे, बरे नाही गेले माझ्या माय बापे, ओ बुवा. बरे नाही गेले. बुवा मी आईला दोष देते, बुवा मी माझ्या बापाला दोष देते. काय हो माझ्या 3 बहिणी सुखाने राहतात. माझ्या 3 बहिणी आनंदानं सावकाराच्या घरी नांदतात, पण माझी कर्मरेषा काय फुटली. माझा माणूस धड संसारात नाही. एक दिवस मी तुमच्यासाठी व्यस्ते हो बुवा, आणि तुम्ही जेवायला येत नाही. बाई कोणत्या जन्माचं पाप आहे हो. मी कधी रुसले नाही हो तुमच्यावर. मी कधी कुठला हट्टहास नाही केला. मी हट्टहास नाही केला हो. तुम्ही संतापानं बोलतात तरी मी जेवायला बोलावते. चला ना. तुकोबा सांगायचे, अगं माझ्या मित्राची लाज काढली तू. वाह काय सांगू गा. भागू अशी कमरेला लटकले, सांगितली चला ना आबा. तुकोबरा यांनी डोळ्यावरचे अश्रू पुसले, आणि जसे अश्रू पुसले तसं संतापानं सांगितलं, अगं माझ्या संतूची तू लाज काढते मला जेवायला बोलवते. का रिकामजोड होता का तो? त्याला उद्योग नाही का? कशासाठी आला होता तो घरी? अगं आपल्या पोरांना खायला नाही म्हणून त्याने दह्या तुपाचा माड भरून आणला आणि तू त्याची लाज काढली. म्हणजे आपल्या घरी येणाऱ्या वारकऱ्यांचा, वैष्णवांचा तू असा कुरडून अपमान करते. मग ते रिकामचोट आहेत का? कोण येती घरा आमुच्या कशा, ओ कोण येती घरा आमुच्या कशा, ओ कोण येती घरा
रे दादांनो, टाळी वाजा. अरे या लोकांचं गायन ऐकण्यासाठी आमच्या परिसरात लोक दुरून दुरून गाड्या करून येतात. हे सहज तुम्हाला नात्या गोत्यातनं गुंफली गेली म्हणून ती सहज मंडळी इथं आहे. यांच्या बाबतीत बोलू काय, यांना सुद्धा कोणाच्या घरी जायची गरज नाही, पण यांना वेड लागलंय. या संप्रदायातलं भजन म्हटलं नाही ना तर यांचं चित्त नाही लागत. काकडा म्हटला नाही ना दिवस हुरकलेला वाटतो. हरिपाठ म्हटला नाही ना दिवस हुसकलेला वाटतो. 7-7 दिवस ही मंडळी तुमच्या प्रेमापोटी इथं राहते. नाही तर काय कोणाला कोणाच्या घरी जायची गरज आहे महाराज. अरे दुसऱ्याच्या घरी राहणं, दुसऱ्याच्या घरी खाणं, काही नालायक लोकांना असं वाटतं यांची मजा राहते बुवा. अरे पण संप्रदायात ज्या गावात 10-15 वर्ष एकच माणूस टिकतो ना, त्याच्यासाठी पात्र आणि पवित्र राहावं लागतं महाराज. स्वभाव आहे का? एवढ्या कमी वयातले आपले श्रीकांत बुवा असतील, पावबा महाराज असतील, आमचे प्रदीप बुवा असतील, या माणसांचं वय गेलं महाराज संप्रदायात. या मंचावर नाना तऱ्हेचा त्यांनी आनंद घेतला असेल, पण कोणाच्या घरी जर जेवायला गेले ना यांच्या नजरा नाही वरती होत, कारण जबाबदारी तुमची नाही संप्रदायाची सांभाळावी लागते. वाटतं दुसऱ्याच्या घरी 7 दिवस राहणं. काही लोक कूलरमध्ये असतात, काही लोक इन्व्हर्टरमध्ये असतात. त्या रूममध्ये फॅन असतो किंवा लाईट गेली ना तर त्यावेळेस आमच्या कुटुंबाची आठवण येते. घरी कशी मिराज लागते बुवा आमची. साधं पाणी गरम नाही भेटलं तरी आम्ही त्यावेळेस पत्नीवर संताप करतो. इमानचं 7-7 दिवस सर्व जिरवतात महाराज. दुसऱ्याच्या गावी काचेच्या भांड्यासारखं राहावं लागतं. पडलं तरी तडा पडतो, सांभाळलं तरी तडा पडतो. कोण घर आहे ती आमच्या कशाला. अरे वारकरी तुमच्याकडे जेवायला येतात, मायबाप भाग्य समजा. वारकरी 2 घास खायला येत आहेत, नाही तर कोण, ही काही माणसं रिकामी आहेत का. अरे एवढा मोठा पिरियड आहे महाराज, असा नाबर कीर्तनकार सुद्धा घरी नाही आहे. गोपाल महाराज तुमच्या इथं एवढे दिवस देत आहेत, सोपी कटी काय. मी गोपाल बुवांना बोललो, म्हटलं बुवा एवढ्या धावपडीच्या कालखंडात तुम्ही इथं, म्हणजे महाराज पैसा तर मी वर्षभर कुठेही कमवून घेईल, पण या लोकांचं प्रेम आहे जवळ इतकं आहे ना की पैशापेक्षा अधिक या लोकांनी मला प्रेम दिलेलं आहे. विशेष आहे महाराज.